यानंतर जाऊया नेपाळमध्ये जेनझी क्रांतीचे प्रतीक ठरलेले पंतप्रधान बालेन शाह सत्तेवर येऊन 100 दिवस पूर्ण झालेत। भ्रष्टाचारावर कारवाई, मंत्रालयांची संख्या कमी करणं आणि प्रशासकीय पारदर्शकतेच्या घोषणांमुळे सुरुवातीला तरुणांनी त्यांच्यावर प्रचंड विश्वास दाखवला। मात्र 100 दिवसांच्या रिपोर्ट कार्डमध्ये 100 पैकी केवळ 17 आश्वासनच पूर्ण झाल्याचं चित्र समोर आलंय। नेपाळच्या जेनझी सरकारच्या 100 दिवसांचा हा संपूर्ण रिपोर्ट पाहूया या ग्लोबल रिपोर्टमध्ये। नेपाळच्या जेनझी सरकारचे 100 दिवस पूर्ण। पंतप्रधान बालेन शाह पास की नापास? बालेन शहांनी दिलेल्या 100 आश्वासनांचं काय झालं? सत्तेत बसवणारे जेनझी बालेन सरकारवर नाराज का? नेपाळमध्ये जेनझी आंदोलनाच्या लाटेतून सत्तेवर आलेले पंतप्रधान बालेन शाह यांचं सरकार काही तासातच 100 दिवस पूर्ण करेल। बालेन शाह 27 मार्च रोजी सत्तेवर बसले होते। जेनझी आंदोलनाच्या ताकदीवर सत्तेत आलेले जगातील पहिले पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं। एप्रिल 2026 मध्ये टाइम मॅगझिननं जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीतही त्यांचा समावेश केला। मात्र 100 दिवसांच्या रिपोर्ट कार्डमधून बालेन शाह सरकार आश्वासनांची पूर्तता करण्यात अयशस्वी ठरल्याचं दिसतंय। नेपाळ सरकारनं स्वतः पारदर्शकतेसाठी एक प्रॉमिस ट्रॅकर वेबसाईट सुरू केली आहे। या वेबसाईटवरील माहितीनुसार बालेन शाह यांनी 100 दिवसात 100 कामं पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं होतं। यापैकी केवळ 17 आश्वासनच पूर्ण करण्यात आली आहेत, तर 10 आश्वासनांवर अजूनही काम सुरू आहे। तर 100 पैकी 73 आश्वासनं अजूनही अपूर्णच आहेत। बालेन शाह सत्तेवर आल्यानंतर साध्या राहणीमानामुळे ते फार चर्चेत आले। सुरक्षा व्यवस्थेचा तामझाम नाही, लोकांसाठी सहज उपलब्ध होणारा पंतप्रधान अशी त्यांची इमेज होती। बालेन शाह सरकारकडून लोकांना खूप अपेक्षा होती। मात्र 100 दिवसांचा कारभार पाहिल्यानंतर आता जेनझींमध्ये नाराजी दिसतीये। तरुणांना दिलेली प्रशासकीय पारदर्शकता आणि भ्रष्टाचाराविरोधी काही प्रमुख आश्वासनं सरकारनं पहिल्या 100 दिवसात पूर्ण केली आहेत। नेपाळमधील 2006 नंतरच्या सर्व बड्या नेत्यांच्या आणि नोकरशहांच्या बेकायदेशीर संपत्तीची चौकशी करण्यासाठी सरकारनं 5 सदस्यांच्या उच्चस्तरीय आयोगाची स्थापना केली। मंत्रालयांची संख्या कमी करणं, सरकारी पैसा वाचवण्यासाठी केंद्रीय मंत्रालयांची संख्या 25 वरून थेट 17 वर आणली। शैक्षणिक कॅलेंडरमध्ये सुधारणा, बोर्डाच्या परीक्षांचे निकाल कोणत्याही राजकीय ढवळाढवळीशिवाय वेळेवर लावण्याची शिस्त शिक्षण क्षेत्रात आणली। गौरी बहादूर कार्की आयोगाच्या शिफारसी, वैद्यकीय क्षेत्रातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी या आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचं काम सुरू झालं। अशी काही महत्त्वाची आश्वासनं बालेन शाह यांच्या सरकारनं पूर्ण केली आहेत। मात्र बालेन शाह यांच्या 2 निर्णयांमुळे तरुणांमध्ये आणि सामान्य जनतेत प्रचंड रोष वाढलाय। पहिला निर्णय म्हणजे पुनर्वसनाशिवाय बुलडोझर कारवाई। काठमांडू खोऱ्यात नद्यांच्या काठावरील सुमारे 4000 गरीब आणि भूमिहीन लोकांची घरं बुलडोझरनं तोडण्यात आली। सुमारे 15000 लोक रस्त्यावर आली आहेत। या कारवाई आधी लोकांचं पुनर्वसन करा आणि मग जागा रिकामी करा अशी अपेक्षा होती। मात्र हजारो लोक बेघर झाल्यानं नागरिकांनी आंदोलन केलं। दुसरा वादग्रस्त निर्णय म्हणजे 100 रुपयांचा सीमा शुल्क नियम। भारत नेपाळ सीमेवरून वैयक्तिक वापरासाठी 100 नेपाळी रुपयांपेक्षा जास्त किमतीचं सामान आणल्यास 5% ते 80% कस्टम ड्युटी लावण्यात आली आहे। यामुळे सीमावर्ती भागातील तरुण आणि गरीब नागरिक प्रचंड संतापलेत। दक्षिण आशियातील जे प्रादेशिक राजकारण आहे, म्हणजे जर बालेन शाह सरकारने आपल्या ध्येय धोरणांची जर नीट अंमलबजावणी केली तर इतर जे देश आहेत याच्यामध्ये त्याचा परिणाम होऊ शकतो आणि तो पॉझिटिव्ह होऊ शकतो जर ते कन्स्ट्रक्टिव्ह लोकशाही बळकटीकरणाचं काम जर त्यांनी केलं आणि त्यामुळे आर्थिक विकास होऊ शकतो। परंतु ते जर तसं झालं तर भारतासाठी काही एक चांगल्या संधी उपस्थित होऊ शकतात। त्याच्यामध्ये भारताची जी नेबरहूड फर्स्ट पॉलिसी आहे ती सातत्याने राबवणे, त्याचबरोबर ते प्रभावीपणे राबवणे, सातत्यासोबत प्रभावीपणे राबवणे फार गरजेचं आहे। नेपाळ चीनच्या अंकित होता कामा नये यासाठी एज्युकेशन ॲज अ सॉफ्ट पॉलिसी म्हणून वापर करून तिथल्या युवकांना भारत सरकार त्या ठिकाणी अट्रॅक्ट करत असते आणि ते कंटिन्यू करणं गरजेचं आहे। थोडक्यात सांगायचं तर बालेन शाह यांनी भ्रष्टाचारावर प्रहार करून आणि मंत्रालयांची संख्या कमी करून जेनझींना दिलेली काही आश्वासनं तर पाळली आहेत। मात्र रोजगाराचा अभाव, न्यायालयात अडकलेले वटहुकूम आणि गरिबांवर चालवलेला बुलडोझर यामुळे ज्या जेनझी तरुणांनी त्यांना सत्तेवर बसवलं तेच तरुण आता बालेन शाह यांच्या सरकार विरोधात रस्त्यावरती उतरू लागलेत। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।